स्नेहनेट स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवतो आहे. एक महत्वाचं असं आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपण तुम्ही माझे फॉलोअर्स असाल तर जे अपडेट आहे त्या अपडेटसाठी खूप विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले होते की सर व्हिडिओ आपण बनवत नाही आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक सांगू इच्छितो की नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण शिक्षणासाठी पैसे लागत नाही या संदर्भातील शिक्षण यात्रा ही विदर्भातील 65 गावांमध्ये 800 किलोमीटरचं अंतर कापत आपण ते पूर्ण केलेली आहे. आणि यामध्ये असं दिसून आलं की खूप गावांमध्ये ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत, वसतिगृह असेल किंवा टार्टी बार्टी महाज्योती प्रशिक्षण असेल किंवा पोलीस भरतीचे क्लासेस असेल, अशा विविध ज्या योजना आहेत, जे ऍडमिशन फीज आहे त्यासाठी 0 रुपये लागतं. ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्याबद्दलचं जनजागृती करण्याचं काम आपण गेली 11 ते 12 दिवस करत होतो. त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलेलो नाही, तर त्यामुळे तुम्हाला ती अपडेट सुद्धा मी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर आजचं जे अपडेट असणार आहे ते आजचं अपडेट पवित्र पोर्टलच्या संदर्भातलं अपडेट आहे, जे नवीन अपडेट आलेलं आहे. नवीन अपडेट काय आहे, तर आपल्याला प्रश्न पडलेले आहे की मुदतवाढ मिळणार आहे का. उद्याची तारीख जी आहे ती उद्याची तारीख शेवटची तारीख असणार आहे, म्हणजे 15 तारीख, म्हणजे सेकंड वेळेला म्हणजे दुसऱ्या वेळेला मुदतवाढ देण्यात आलेली होती, जी 15 दिवसांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि ही मुदतवाढ कोणामुळे देण्यात आलेली ते आपल्या सर्वांना माहित आहे की ज्या आस्थापनांना वेळ देण्यात आलेलं होतं की तुम्हाला तुमच्याकडे किती पदं आहेत आणि ते पदं संचमानात किंवा रोस्टर क्लिअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जाहिराती अपलोड करू शकता. परंतु अजूनही आपल्याला खूप कमी प्रमाणात जाहिराती आलेल्या दिसत आहे. मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की जाहिराती कमी आल्या तर आमचं कसं होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक सांगू इच्छितो की या संदर्भातील जाहिरात जी आहे ते जाहिरातीसाठी वेळ वाढवून देण्यात यावा या संदर्भातील सुद्धा अपडेट आपल्याकडे आलेला आहे. असं विविध अपडेट, जाहिराती किती आलेल्या आहेत आणि पुढे भरतीला किती वेळ लागेल, पसंतीक्रम कधी सुरू होणार आहे, अशा बाबी ज्या आहेत यांचं उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि ते अपडेट बघणार आहोत. तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही अपडेट जे असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असो. तर आपल्याला माहिती आहे 30 तारीख ही शेवटची तारीख होती जाहिराती संदर्भातली. नंतर 15 दिवसांची वाढवण्यात आली, म्हणजे उद्याची 15 तारीख आहे, म्हणजे या 15 दिवसातही त्या जाहिराती आलेल्या नाही. मग यावरती आमदार जे आहेत आपले सत्यजित तांबे यांनी सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे की जाहिराती वाढवून देण्यात याव्या. कारण 9वी 10वीच्या जाहिराती असतील किंवा 11वी 12वीच्या जाहिराती असतील त्या खूप कमी प्रमाणात आपल्याला आलेल्या दिसत आहे. त्यामुळे ही जाहिरातीचा जो वेळ आहे आस्थापनांसाठी तो वाढवून देण्यात यावा. आणि नक्कीच हा वेळ आज तुम्हाला अपडेट मिळेल की नक्कीच पुन्हा आस्थापनेसाठी पुन्हा 10 ते 15 दिवसांनी ही डेट वाढू शकते. विद्यार्थी मित्रांनो, 15 ते दिवस पुन्हा वाढू शकते. म्हणजे हा जो जून महिना आहे, हा जून महिना या आस्थापनांना जाहिराती देण्यामध्येच आपल्याला दिसणार आहे. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा जो मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा की जाहिराती कमी का येतात, म्हणजे जाहिराती का दिल्या जात नाही आहे. ज्या जिल्हा परिषद शाळा असतील, नपा मनपाच्या शाळा असतील, खासगी आस्थापनाच्या शाळा असतील किंवा इतर ज्या काही अनुदानित शाळा असतील ज्यांना विथ इंटरव्ह्यू जायचं नाहीये, अशा सर्व आस्थापनांच्या ज्या शाळा आहे, म्हणजे ज्या शाळा आहेत टोटल, आश्रमशाळा सुद्धा आहे. त्यात काल 2 दिवसापूर्वी सुद्धा आश्रमशाळेचं एक परिपत्रक शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे की त्या सुद्धा जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येणार आहे. तर यासाठी जाहिराती यांनी दिलेल्या नाही की जाहिराती देण्यासाठी तुम्हाला संच मान्यता पूर्ण करावं लागतं, रोस्टर क्लिअर करावं लागतं, जे की यांना तोच प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळे या जाहिराती देऊ शकत नाही, त्यामुळे वेळ जास्त लागत आहे. आणि ही जी वेळ आली आहे पुन्हा मुदतवाढीची, ही नक्कीच मुदतवाढ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं या ज्या काही इतर संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था, यांनी जाहिराती दिलेल्या नाहीत. हा दुसरा मुद्दा झालेला आहे. मग आता भरती लांबणार का. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच भरती लांबणार आहे. कारण हे आतापणच 15 दिवस पुन्हा वेळ लावत आहे. इथून जर 15 दिवस पुढे पकडले तर आपल्याला 30 जून हा म्हणजे हा जून महिना जो आहे हा आस्थापनांना जाहिराती देण्यातच जाणार आहे. त्यापासून जर पुन्हा जर अजून कमी जाहिराती आल्यात किंवा खूप प्रॉब्लेम झाले 15 दिवसात अजूनही वाढू शकते. तारीख पे तारीख या सर्व गोष्टी होईल. कारण याचं उदाहरण मी तुम्हाला गेल्या वर्षीचं उत्तम उदाहरण दिलं, जे आता सीईटीचा बीएडचा रिझल्ट लागला, याला मला वाटते 4 ते 5 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. कारण जेवढ्या जागा शासनाच्या बीएडच्या इंटेक आहे त्यात तेवढे फॉर्म अर्ज आलेले नव्हते. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की यावर्षी सुद्धा बीएडचा जो कट ऑफ आहे तो कमी लागणार आहे. तर तशाच पद्धतीनं या जाहिरातीच्या आस्थापनाचे सुद्धा तसंच काम आहे की जाहिराती जेवढ्या जास्त जागा आहेत परंतु रोस्टर आणि संच मान्यता नसल्यामुळे हे जाहिराती देऊ शकत नाही आहेत किंवा ते अपलोड करू शकत नाही आहेत. राहिला मुद्दा आता पसंतीक्रम आणि बाकी. तर जेव्हापर्यंत जाहिराती येणार नाही, जेव्हापर्यंत जाहिराती पूर्ण येणार नाहीत किंवा जाहिराती देऊन संपणार नाहीत, तेव्हापर्यंत आपल्याला पसंतीक्रम सुरू होणार नाही, म्हणजे नाही, वेळ कितीही लागो. कारण मी एक व्हिडिओ बनवलेला होता की ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला जॉईनिंग मिळणार, पण विद्यार्थी मित्रांनो हे
खरं होताना मात्र आपल्याला दिसत नाही, कारण इथून पुन्हा वेळ लागणार आहे. मग जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत या सर्व गोष्टी काय होईल, सप्टेंबर पर्यंत समजा आपली शिक्षक भरती चालणार आहे, कारण तारीख पे तारीख आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे पसंती क्रमचा सध्या तरी विचार करू नका, पण जाहिराती जेव्हापर्यंत अपलोड होणार नाही तोपर्यंत पसंती क्रम येणार नाही म्हणजे नाही. असं आजचं अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जागा ज्या आहेत त्या जागा येणार आहे. आश्रमशाळेचाही आपल्याला गुड न्यूज आपल्याला मिळालेली आहे. इतर समाज कल्याणच्या सुद्धा आपल्याला जागा येणार आहेत. कला क्रीडा शिक्षक जे आहे शास्त्रीय शिक्षण त्यांच्या सुद्धा जागा आपल्याला, संगीत टीचरच्या सुद्धा जागा आपल्या सर्वांना मिळणार आहे. त्याच्या संदर्भातील व्हिडिओ मी टाकलेले आहे. ज्या ज्या जिल्हा परिषदची माहिती मला मिळालेली आहे, महानगरपालिकेची माहिती मला मिळालेली आहे, माध्यमांची माहिती मला मिळाली, त्यानुसार मी अपडेट तुम्हाला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून हे जे अपडेट आहे, तुम्ही माझे फॉलोअर्स आहात, आजपासून जे अपडेट आहे हे अपडेट कायमस्वरूपी कंटिन्यू ते सुरू राहील. ज्या वेळेला विद्यार्थ्या संदर्भातील असं काही काम असलं तेव्हाच मी तो व्हिडिओ बनवत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही पेशानं युट्यूबर नाही, कारण आपल्याला विद्यार्थ्याच्या भूमिकेनं आपण काम करत असतो. विद्यार्थ्यांना कुठं जरी अडचण येत असेल किंवा प्रॉब्लेम येत असेल तर सोडवण्याचं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं काम आपण करत आहोत. बीएडच्या सुद्धा विद्यार्थ्यांना फ्री ऍडमिशन किंवा 1 रुपयांना खर्च करता कसं ऍडमिशन करता येईल, अशा विविध बाबी आपण या माध्यमातून करीत असतो. त्यामुळे तुम्हाला जर काही समस्या असतील या संदर्भातील बोलायचं असेल, प्राधान्यक्रमासाठी सुद्धा आपण पसंती क्रमासाठी सुद्धा 1 रुपया न घेता आपण तुम्हाला पसंती क्रम टाकायला मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येणार आहे. धन्यवाद.